राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमधील प्रस्तावित वाढवण बंदर विरोधी समितीची बैठक बोलावली आहे। या बंदराचं भूमिपूजन 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्याचं नियोजन आहे। मात्र वाढवण बंदर उभारणीला स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढू लागलाय। हा विरोध कसा कमी करता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी बंदर विरोधी संघर्ष समितीची मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे। प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीला MSCZM प्राधिकरणाने परवानगी दिली आहे। बंदरासाठी असलेला रस्ता आणि रेल्वेसाठी लागणारी 571 हेक्टरांची जमीन संपादित केली जाणार असून यासाठी केंद्रीय अधिसूचना 6 फेब्रुवारीला काढण्यात आली आहे। राजू सोनवणे आपल्या सोबत आहेत। राजू, हा प्रकल्प राज्य सरकार केंद्र सरकारसाठी कसा महत्त्वाचा आहे आणि विरोधाची प्रमुख कारणं काय? ज्ञानदा पाहतो आपण वाढवण बंदर हे देशातील सर्वात मोठं बंदर करण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू आहेत। मात्र दिवसेंदिवस याला विरोध जो आहे तो होताना पाहायला मिळतोय। कदाचित 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होण्याची शक्यता आहे। मात्र हा विरोध जो आहे तो कायम आहे आणि तो कमी करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते बैठक बोलवली आहे। सह्याद्री अतिथीगृहावरती 12 वाजता ही बैठक होईल। या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, त्याचप्रमाणे कृती समिती असेल आणि काही मच्छीमार संघटना सुद्धा असणार आहेत आणि नेमकं यांचा विरोध का आहे याच्यावरती पुन्हा एकदा चर्चा होणार आहे। खरं तर ही पहिल्यांदा बैठक होत नाही, तर याच्या आधी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झालेली होती। पालकमंत्र्यांनी सुद्धा याआधी बैठका घेतलेल्या होत्या, मात्र तोडगा निघू शकलेला नव्हता। मागच्या महिन्यात सुद्धा याच्यावरती जे आहे ते सगळ्यांच्या प्रतिक्रिया मागवलेल्या होत्या। त्या प्रतिक्रिया सगळ्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हा जो विरोध जो आहे तो कायम आहे, त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल। खरं तर 1997चा हा प्रस्ताव आहे। 1997ला एका ऑस्ट्रेलियन कंपनीने या बंदरासंदर्भामध्ये प्रस्ताव दिला होता। त्यावेळी पर्यावरण विभागाने याला जे आहे ते आक्षेप घेतलेला होता। मात्र आता पर्यावरण विभागापेक्षा स्थानिकांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आक्षेप घेतलेला आहे, कारण मच्छीमारांचं म्हणणं आहे की आम्ही उद्ध्वस्त हो आणि आदिवासी समाज सुद्धा उद्ध्वस्त होईल, यामुळे कुठेतरी याला विरोध जो आहे तो केला जातोय। मात्र केंद्र सरकारकडनं हा मुद्दा जो आहे तो वारंवार लावून धरताना पाहायला मिळतोय, कारण यासाठी लागणारी जी काही जमीन आहे रस्त्यासाठी किंवा रेल्वेसाठी ती 571 एकर सुद्धा जमीन जी आहे ती संपादित करण्यासाठी अधिसूचना काढण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला या ठिकाणी हा प्रकल्प करायचा आहे, कारण महाराष्ट्र आणि गुजरातच्या दृष्टीने अतिशय हा महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे आणि त्याच दृष्टीने कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला उद्घाटन भूमिपूजन करतील अशा प्रकारची आहे ती शक्यता आहे। मात्र हा विरोध जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे नेमका हा विरोध कमी करण्यासाठी काही शेतकऱ्यांना किंवा मच्छीमारांना जे आहे काही पॅकेज करता येईल का, किंवा त्यांच्या अडचणींवरती किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती काही मार्ग काढता येतील का, या संदर्भातली ही बैठक आहे। त्यामुळे 12 वाजता बैठकीला सुरुवात होईल। त्यामुळे मुख्यमंत्री या बैठकीवरती काय तोडगा काढतात आणि कृती समिती जी आहे ती मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाला किंवा त्यांनी दिलेल्या शब्दाला जागून जे आहे ते विरोध कमी करतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। धन्यवाद राजू या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।